नमस्कार. मी सिद्धेश्वर मारटकर. टॉप न्यूज मराठी या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांशी साप्ताहिक राशी भविष्य या सदरातून प्रत्येक आठवड्यात आपल्याशी संवाद साधणार आहोत. सुरुवातीच्या आठवड्यामध्ये आपण राजकीय सामाजिक दृष्टीने नवीन वर्ष कसे राहील यावरती थोडंसं आपण चर्चा करू. त्यानंतर प्रत्येक राशीला नवीन वर्ष कसे राहील याविषयी आपण मार्गदर्शन करणार आहोत. सुरुवातीला ह्या वर्षी होणाऱ्या मोठ्या ग्रहयोगाचा स्थिती ही कशी असेल याचा आपण विचार करू. सध्या गुरु हा ग्रह वृषभ राशीत असून 14 मे 2025 रोजी गुरु मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. पुढील वर्षामध्ये 2025 मध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर या काळामध्ये हा अतिचार गतीने जाणारा गुरु हा काही काळ कर्क राशीतून पुन्हा जानेवारीमध्ये पुन्हा त्या एक मिथुन राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि पुढे त्या ठिकाणी एक 6 महिने पुन्हा तो मिथुन राशीमध्ये असणार आहे. दुसरा महत्त्वाचा ग्रह म्हणजे शनीसारखा मोठा ग्रह यावर्षी 29 मार्च 2025 पासून मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. पुढील 2.5 वर्ष शनीचं भ्रमण हे मीन राशीतून असणार आहे. यानंतर पुढील ग्रहाने म्हणजे राहू केतू यांचं भ्रमण सध्या 18 मे 2025 पर्यंत मीन आणि कन्या ह्या राशीतून होत आहे. तर 18 मे 2025 नंतरचं ग्रहण किंवा राहू केतूचं भ्रमण हे कुंभ आणि सिंह या राशीतून होणार आहे. यानंतरचे मोठे ग्रह म्हणजे हर्षल पुढील काही 7 वर्षाचा जो कालावधी आहे हा वृषभ राशीतून त्याचं भ्रमण होणार आहे. तर नेपच्यून सारखा ग्रह हा पुढील 14 वर्ष हा मीन राशीतून भ्रमण करणार आहे. तर शेवटचा ग्रह प्लुटो हा पुढील काही 15 वर्षाचा जो काळ आहे 2039 पर्यंत हा मकर राशीतून भ्रमण करणार. तर ह्या सगळ्या मोठ्या ग्रहयोगांचा विचार करून एक जनरल परिस्थिती काय असणार याचा आपण आधी विचार करू. तर हा मुख्य गुरुसारखा शुभग्रह आता मिथुन राशीत वर्षभर असणार आहे. याचा जास्ती फायदा हा लेखक, साहित्यिक, कलाकार, प्रसार माध्यम, पत्रकार यांच्यासाठी अनुकूल असल्यामुळे हे वर्षामध्ये आपल्याला ह्या लोकांना मान सन्मान, पुरस्कार, साहित्य संमेलनं, नवीन नवीन इव्हेंट्स आपल्याला बघायला मिळतील. या क्षेत्रातील व्यक्तींसाठी हा काळ अनुकूल असू शकतो. मिथुन राशीतला गुरु हा काही काळ एक कर्क राशीमध्ये पण भ्रमण करत असल्यामुळे पुढचा काळ हा एक वास्तू, जमिनीचे व्यवहार, बांधकाम व्यवसाय यांच्यासाठी अनुकूल असणार आहे. या जोडीला पावसाचं प्रमाण हे पुढील वर्षामध्ये चांगलं राहू शकतं. तर कर्केचा गुरु हा लोकांची मानसिकता ही अनुकूल ठेवण्याची शक्यता आहे. लोकांच्या मानसिकतेमध्ये एक चांगले बदल आपल्याला बघायला मिळतील. लोकांची धार्मिक गोष्टीकडं, एक साहित्याकडं ओढ किंवा आवड ह्या वर्षामध्ये आपल्याला बघायला मिळेल. हा गुरु आणखीन कुठल्या राशींना चांगला असेल तर तो तुळ आणि कुंभ राशींना विशेष अनुकूल आहे, धनुराशीला विशेष अनुकूल असणार आहे. त्यामुळे ह्या काळामध्ये एक महत्त्वाचे कायदे संमत होणं, महत्त्वाच्या घटना तयार होणं, एक न्यायालयीन प्रक्रियेमध्ये मोठे बदल होणं, या जोडीला नवीन संशोधनं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील. एक वैज्ञानिक पातळीवरती मोठी प्रगती या वर्षामध्ये बघायला मिळेल. दुसरं असं की ह्या गुरुमुळे धार्मिक कार्य हे बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात होतील. उदाहरणार्थ ह्या वर्षी होणारा कुंभमेळा हा मोठ्या उत्साहात आपल्याला त्या ठिकाणी पार पडताना दिसेल. मोठी अलोट गर्दी किंवा मोठा प्रतिसाद आणि मोठ्या उत्साहाने हा कुंभमेळ्याचं आयोजन हे आता त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. त्या माध्यमातून लोकांच्या मध्ये एक धार्मिक गोष्टीबद्दल एक मोठी आवड आपल्याला ह्या वर्षामध्ये दिसेल. तीर्थयात्रा, धार्मिक स्थळं, मंदिरं यांचं पुनरुज्जीवन होईल. त्या ठिकाणी एक मोठं त्या ठिकाणी प्रगती किंवा मोठं त्या एक आधुनिकीकरण हे आपल्याला मंदिर किंवा धार्मिक स्थळावरती बघायला मिळेल. या गोष्टीकडे एक मोठ्या त्या ठिकाणी आशेने लोक बघतील. लोकांच्या मध्ये ती जागरूकता वाढेल. एक धर्म किंवा त्या ठिकाणी एक विशेष करून
हिंदू धर्माबद्दल असणारी आस्था ही आपल्याला वाढताना दिसेल. याला लागून असणारा दुसरा जो योग आहे तो ह्या वर्षी प्लुटो मकर राशीमध्ये आहे. तर ह्याचा एकत्रित विचार केला तर एक समूह किंवा जात याच्यावरती त्या ठिकाणी एक गठ्ठा होणं, एकत्र होणं, एकूण त्या ठिकाणी लोक एकत्र येणं, याचं प्रमाण तुम्हाला जाती धर्माच्या आधारावरती बघायला मिळेल. त्यामुळे एक कुठेतरी त्याच्यामध्ये संघटना ही जातीय पातळीवरती, धार्मिक पातळीवरती एकत्र येताना तुम्हाला दिसेल. मी विशेष करून गुरु जो आता त्या ठिकाणी येतोय हा भारतासाठी जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये धार्मिक स्थळांचं पुनरुज्जीवन आपल्याला मोठ्या प्रमाणात ह्या वर्षामध्ये दिसेल. किंवा आपण आता जे बघतोय त्याच्यात किंवा हिंदू धर्माविषयी, सनातन धर्माविषयी एक जागरूकता लोकांच्या मध्ये ह्या गुरुमुळे बघायला मिळेल. दुसरा जो महत्वाचा ग्रह आपण बघितला तो म्हणजे शनी सारखा ग्रह. शनी मागील 2.5 वर्षभर हा कुंभ राशीतून भ्रमण करत होता. तर कुंभ राशीतील शनीचं भ्रमण हे आर्थिक दृष्टीने, शेअर मार्केटच्या दृष्टीने, उद्योगधंद्याच्या दृष्टीने खूप अनुकूल त्याचा आपल्याला परिणाम बघायला मिळाला. हा शनीचं भ्रमण 29 मार्च 2025 पासून मीन राशीत होणार आहे. हे मीन राशीतलं भ्रमण हे कशासाठी विशेष परिणामकारक असेल तर आपण आता जे थोडंसं काही गोष्टीची सुरुवात आधी झाली अशी म्हणता येईल. हा मीन राशीचा शनी हा विमान, जहाज या सेवेसाठी थोडासा प्रतिकूल राहू शकतो. आपल्याला इथून पुढच्या काही काळामध्ये विमान किंवा जहाजाची दुर्घटना आणि सामूहिक हानी ह्या मीन शनीच्या माध्यमातून बघायला मिळेल. ह्या मीन राशीमध्ये शनीबरोबर नेपच्यून पण असणार आहे. त्या विमान भरकटणं, जहाज भरकटणं ह्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतील. दुसरी गोष्ट, अंमली पदार्थाचे गुन्हे ह्या काळामध्ये वाढण्याची शक्यता आहे. किंवा बऱ्याच वेळेला विमान प्रवास महागण्याची शक्यता आहे. विमान प्रवास किंवा जहाज प्रवास याविषयी नियम किंवा कायदे कडक होतील. व्हिसा, पासपोर्ट यांचे नियम अजून त्या ठिकाणी कडक होण्याची शक्यता आहे. तर याच्यामध्ये मोठे बदल आपल्याला ह्या मीन शनीमुळे बघायला मिळेल. दुसरी गोष्ट की काही महत्त्वाचे नियम किंवा कायदे याच्यामध्ये विरोधी पक्षांचा सूर त्या ठिकाणी थोडासा वाढलेला दिसेल. त्यांना काही अडथळा त्याच्यामध्ये येण्याची शक्यता आहे. दुसरी गोष्ट, हा मीन राशीतला शनी हा काही बाबतीत काही धर्म किंवा जात याच्यावरती नवीन आरक्षणं, नवीन कायदे, जसं की आता वक्फ बोर्ड विषयी मोठे कायदे बदल आपल्याला बघायला मिळतील. तर धर्म आणि संस्था किंवा एकूणच जाती याबद्दल आरक्षणाचा किंवा काही मंदिरासंबंधित असणारे नवीन कायदे हे तुम्हाला ह्या मीन राशीतल्या शनीमुळे बघायला मिळतील. दुसरी गोष्ट, लहान मुलांसाठी हा शनी थोडासा प्रतिकूल राहू शकतो. म्हणजे इथं लहान मुलांचे अपघात असतील, लहान मुलांबद्दल त्या ठिकाणी काही गुन्हेगारी असेल, ही आपल्याला ह्या काळामध्ये वाढलेली दिसेल. हा मीन राशीतला शनी आणि नेपच्यून शेअर मार्केटसाठी मात्र प्रतिकूल राहू शकतो. तर ह्या माध्यमातून आपण जर बघितलं तर मागील 2 वर्षामध्ये शेअर मार्केट हे अतिशय उच्च पातळीवर बघायला मिळालं. मात्र आता पुढच्या काळामध्ये याच्यामध्ये आपल्याला एक प्रकारचं एक स्टेबिलिटी किंवा एक थांबणार आपण म्हणतो किंवा तो आता इथून पुढच्या जास्ती वाढणार नाही. किंवा विशेष करून अनेक वेळा शेअर मार्केटमध्ये घसरण झाल्यामुळं अनेकांचं नुकसान होऊ शकतं. तर शेअर मार्केटमध्ये एक मोठे भ्रष्टाचार ह्या पुढच्या काळामध्ये तुम्हाला बघायला मिळतील. त्यामुळं होणारा त्या ठिकाणी शेअर मार्केटली घसरण किंवा पडझड ही आपल्याला अनेक वेळा बघायला मिळेल. त्यामुळे हा पुढचा काळ हा लोकांनी शेअर मार्केटपासून थोडंसं लांब राहणं गरजेचं आहे. हा मीन राशीतला शनी आणखी कुणाला त्रासदायक असू शकतो तर त्याच्यामध्ये एक लोकांच्या समाजबनावरती असा विचित्र परिणाम करू शकतो. मी बऱ्याच वेळेला त्याच्यामध्ये मेष राशीकडनं तो 12वा शनी असल्यामुळे एक लोकांची डोकी गरम असणं, गुन्हेगारीमध्ये वाढ होणं, हत्या किंवा त्याच्यामध्ये एक हिंसा याचं प्रमाण आपल्याला वाढताना दिसून येईल. काही प्रमाणात युद्धजन्य परिस्थिती आपल्याला पुढच्या काळामध्ये असेल. विशेष करून हा शनी रशिया, युरोप ह्या राष्ट्रांसाठी हा विशेष प्रतिकूल राहू शकतो. तर इथं कुठंतरी रशिया युक्रेन युद्ध याच्यामध्ये युरोपीय राष्ट्रांचा असणारा सहभाग किंवा एकूणच आशिया खंडामध्ये आपल्याला जर बघायला मिळालं अशांतता तुम्हाला पुढच्या काळात दिसेल. भारताचा विचार केला तर हा मीन राशीतला शनी मकर राशीच्या 3ऱ्या स्थानात येत असल्यामुळे आपल्या शेजारचे जे देश आहेत
यांना मोठ्या आपत्तीचा सामना करावा लागेल. विशेष करून पाकिस्तान, जसं आपण आता बघितलं की तालिबानी संघटनाकडून त्यांना होणारा त्रास हा वाढण्याची शक्यता आहे. किंवा बांगलादेशमध्ये अराजकता वाढेल. पाकिस्तान आणि बांगलादेश याशिवाय बाजूचा प्रदेश म्हणजे चीन, तर ह्या ठिकाणी बऱ्यापैकी आपल्याला प्रतिकूलता बघायला मिळेल. ह्या देशाच्या आर्थिक स्थितीमध्ये मोठा निगेटिव्ह परिस्थिती येणार, नकारात्मक परिस्थिती निर्माण होईल. अन्नधान्य महाग होतील, महागाई वाढेल, लोकांचं जीवनमान विस्कळीत होण्याची शक्यता राहील. तिथं मोठे बदलाव तुम्हाला आपल्या शेजारी राष्ट्रामध्ये बघायला मिळेल. याचा काही त्रास आपल्या सीमेवरती अनुभवाला येण्याची शक्यता आहे. त्यामुळं इथं कुठंतरी त्या ठिकाणी भारताला ह्या शेजारी राष्ट्राचं काही उपद्रव होऊ नये याची काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे. ह्या मीन राशीतील शनी भारतासाठी आणखीन काय बाबतीत असू शकतो, तर परदेशशी संबंधित व्यवहार थोडेसे बिघडण्याची शक्यता राहील. किंवा दुसऱ्या बाजूला देशाच्या आर्थिक स्थितीवरती त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. या जोडीला भारताच्या पत्रिकेत राहू केतूचं भ्रमण सुद्धा आपल्याला बघायला मिळेल. ते दुसऱ्या स्थानातून होणार आहे. त्यामुळं या काळामध्ये देशाच्या आर्थिक स्थितीचा जो गती होती ती मंदावण्याची शक्यता आहे. ज्या मागील काळामध्ये काही मोठ्या नोटांची बंदी आपण बघितली आणि नवीन चलन बघितले, तसं जी काय नवीन चलन ह्या पुढील वर्षामध्ये पण बाजारात येण्याची शक्यता राहील. 1000, 2000 किंवा त्या ठिकाणी मधल्या काही संख्येचा नोटा किंवा नवीन चलन हे पुढील वर्षामध्ये भारताच्या चलनामध्ये समावेश होऊ शकतो. मात्र एकूण परिस्थिती भारतासाठी ही थोडीशी त्या ठिकाणी आर्थिक दृष्टीने काळजी करणारी असू शकते. दुसरी गोष्ट, मोठा आणखीन एक बदल त्याच्यामध्ये आपण जो ग्रहणाचा विचार केला, हा जनरल आपण जर बघितलं की कुंभ राशीतील राहूचं भ्रमण आणि सिंह राशीतील केतूचं भ्रमण, म्हणजे ग्रहण ही आपली कुंभ आणि सिंह राशीतून होणार आहेत. तर ही जी ग्रहण आहेत ही संशोधक, विद्वान, बुद्धिमान लोक किंवा त्या अवकाश संबंधित असणारी यंत्रणा ह्याच्यामध्ये काही प्रमाणात बिघाड होण्याची शक्यता ह्या ग्रहणामुळे होऊ शकते. म्हणजे जसं त्या ठिकाणी नासामध्ये काही यंत्रणा मधल्या काळात बिघडलेली आहे किंवा काही त्या ठिकाणी अवकाशयान हे त्या ठिकाणी भरकटणं, विस्कळीत होणं, त्याचे संपर्क तुटणं, ह्या गोष्टी आपल्याला पुढील काळामध्ये ह्या ग्रहणामुळे बघायला मिळेल. तर कुंभ राशीतील राहूचं भ्रमण हे विशेष करून मित्र पक्षांशी होणारा त्या ठिकाणी संवाद हा कमी होण्याची शक्यता आहे. विसंवाद बऱ्यापैकी मित्र राष्ट्रांशी होऊ शकतात किंवा त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला एक कुठंतरी युद्धासारखी परिस्थिती निर्माण करणारा राहील किंवा एक मैत्रीपूर्ण संबंधामध्ये वितुष्ट निर्माण होणारा हा काळ असू शकतो. तर सिंह राशीमधलं जे केतूचं भ्रमण आहे हे लहान मुलं, विद्यार्थी यांच्यासाठी विशेष प्रतिकूल राहू शकतं. ही काही परीक्षा महत्त्वाच्या पुढे ढकलणं, अभ्यासक्रमामध्ये अचानक बदल होणं किंवा शिक्षक, प्रोफेसर यांचे संप, निदर्शनं हे आपल्याला पुढच्या काळामध्ये बघायला मिळेल, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याचा मनस्ताप होऊ शकतो. ह्या सिंह राशीतील केतूमुळं पुढच्या वर्षामध्ये शेअर मार्केटवरती विपरीत परिणाम होऊ शकतो. ग्रहणाच्या जवळपास, म्हणजे ग्रहण साधारण पुढच्या वर्षामध्ये जुलै, ऑगस्ट किंवा जानेवारी, फेब्रुवारी ह्या महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे. तर ह्याच्या जवळपासचा काळ हा शेअर मार्केटसाठी अतिशय प्रतिकूल राहील. मोठे त्या ठिकाणी नुकसान लोकांचं ह्या शेअर मार्केटमध्ये होऊ शकतं. सिंह राशीतील केतू हा खेळाडूंसाठी चांगला नाही. बऱ्याचशा ज्येष्ठ खेळाडूंना ह्या पुढील वर्षामध्ये निवृत्ती घ्यावी लागेल, राजीनामे द्यावे लागतील किंवा खेळातून संन्यास घ्यावा लागेल. हाच काळ थोडासा राजकीय व्यक्तींसाठी पण प्रतिकूल राहू शकतो. तर प्रमुख पदावरती व्यक्तींना हटवलं जाईल, त्यांचे राजीनामे घेतले जातील, एक नवीन पिढीला संधी मिळण्याची शक्यता राहील. तर ज्येष्ठांना राजकीय क्षेत्रातून किंवा खेळ किंवा त्याच्यामध्ये काही मंत्रिपदं याच्यातून त्यांना त्या ठिकाणी अचानकपणे निवृत्त केलं जाईल किंवा त्याच्यामध्ये नवीन लोकांचा समावेश मंत्रिमंडळात केला जाईल. तर खेळाडूंची निवृत्ती असेल, नंतर राजकीय लोकांची निवृत्ती आपल्याला पुढच्या काळामध्ये ह्या योगामुळे बघायला मिळेल. त्याच्या पुढचा एक महत्त्वाचा ग्रह म्हणजे हर्षल. तर हर्षल सारखा ग्रह मागील 7 वर्ष मेष राशीमधून प्रवेश करत होता. तर आता पुढील तो 7 वर्षाचा काळ हा
वृषभ राशीमधून भ्रमण करणार आहे. तर जनरल परिस्थितीमध्ये वृषभेचा हर्षल हा बऱ्यापैकी एक आर्थिक दृष्टीमध्ये अस्थिरता निर्माण करणार आहे. किंवा आता मी सांगितलं तसं हर्षलमुळे सुद्धा एक नवीन चलन मार्केटमध्ये येण्याची शक्यता आहे. चलन व्यवस्था जागतिक पातळीवरती बदलण्याची शक्यता आहे. अमेरिकेचं डॉलर असेल किंवा युरोचा युरो असेल किंवा त्या ठिकाणी इतर काही भारताचा रुपया असेल, यांच्या मूल्यमापनामध्ये मोठा बदल होऊ शकतो. त्यांच्या चलनामध्ये मोठा बदल होऊ शकतो. आर्थिक देवाणघेवाणीमध्ये मोठे बदल ह्या पुढील काळामध्ये बघायला मिळतील. नंतर हा वृषभ राशीतला हर्षल आणखीन काय करेल, तर महागाईमध्ये प्रचंड वाढ करण्याची शक्यता आहे. अन्नधान्याचा तुटवडा झाल्यामुळं एक अन्नधान्य महाग होतील किंवा जीवनावश्यक वस्तूंमध्ये आपल्याला वाढ झालेली दिसेल. हा मधल्या काळामध्ये युरोपसारख्या प्रदेशात मध्य भागामध्ये कुठेतरी युद्धाची तीव्रता वाढवणारा असेल. म्हणजे युक्रेनसारख्या युद्धामध्ये आणखीन काही युरोपीय राष्ट्र ह्या मधल्या काळामध्ये सहभागी होण्याची शक्यता असल्यामुळे एक कुठेतरी एक जागतिक महायुद्धाची भीती ह्या पुढच्या 7 वर्षाच्या काळामध्ये बघायला मिळेल. त्याचा सुरुवात ही 2025 पासून तुम्हाला तिथे बघायला मिळेल. भारताच्या पत्रिकेमध्ये हा हर्षल काय काम करेल, तर भारताच्या मकर राशीकडनं हा हर्षल पंचम स्थानामध्ये प्रवेश करत आहे. तर हा पुन्हा त्या ठिकाणी पंचम स्थानातला हर्षल हा शेअर मार्केटमध्ये मोठी अस्थिरता निर्माण करेल. इथं तुम्हाला टोकाचे परिणाम दिसतील. एक तर बऱ्याच वेळेला उंचीवरनं मोठ्या मंदीकडे येणं किंवा मोठी घसरण होणं अचानक, असं त्याचा परिणाम तुम्हाला बघायला मिळेल. किंवा नवीन नवीन कंपन्या शेअर मार्केटमध्ये येतील, त्याचा जो जुन्या कंपन्यांचं त्या ठिकाणी काही गोष्टी या मागं पडतील. नवीन कंपन्यांना प्राधान्य दिलं जाईल. मग त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स असतील किंवा IT कंपन्यांना विशेष प्राधान्य त्या ठिकाणी दिलं जाईल. तर याच्यामध्ये खूप सावधगिरीने तुम्हाला पुढचा काळ हा शेअर मार्केटमध्ये काम करावं लागेल. मोठी अस्थिरता आणि मोठे चढ उतार याच्याबद्दल होणारं नुकसान हे बऱ्याच वेळेला अनुभवास येण्याची शक्यता राहील. खेळामध्ये जर विचार केला तर खेळाडूंसाठी एक नवीन बदल खेळामध्ये बघायला मिळतील किंवा पूर्णपणे त्या ठिकाणी संघाचे संघ बदलले जातील. म्हणजे भारतीय खेळाडूंचं क्रिकेट असेल, फुटबॉल असेल, हॉकी टीम असेल, याच्यामध्ये नवीन तंत्रज्ञान येईल, नवीन बदल येतील आणि खेळाडूसुद्धा नवीन खेळाडूंना, तरुण खेळाडूंना संधी ही तुम्हाला ह्या भारतीय संघामध्ये बघायला मिळेल. तर बऱ्याच वेळेला काही ऐतिहासिक गोष्टी भारतीय खेळामध्ये आपल्याला बघायला मिळतील. मोठे विजय किंवा एकूण जागतिक लेवलच्या स्पर्धा असतात, त्याच्यामध्ये भारतीय खेळाडूंना चांगलं यश आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळेल. त्या दृष्टीने अनुकूल भ्रमण हे हर्षलचा भारतासाठी असू शकतो. नंतर शेवटचा जो ग्रह आहे प्लुटो, याचा जर विचार केला तर एक जागतिक लेवलला हा प्लुटो मकर राशीमध्ये भ्रमण करत असताना बंड, हिंसा, एक सामूहिक हत्या या माध्यमातून ह्या प्लुटोचं भ्रमण बघायला मिळेल. त्या जोडीला एक युद्धासारखी परिस्थिती ही तुम्हाला सर्वत्र अनुभवास येऊ शकते. तर जे काय त्या ठिकाणी प्रस्थापित आहेत त्याच्या विरोधात बंड होणं हा या प्लुटोचा गुणधर्म आहे. आपण तो प्रकार पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये बघितला, तसा अनेक देशामध्ये तुम्हाला सत्ता पालट होणं, जनतेकडून मोठा बंड होणं, क्रांती होणं आणि सत्ता पालट होणं हा तुम्हाला अनेक ठिकाणी बघायला मिळेल. बऱ्याच वेळेला एक सैन्याने अधिकार घेतला राज्याचा किंवा राष्ट्राचा, अशा गोष्टी बघायला मिळतील. किंवा दुसऱ्या बाजूला जो एक धार्मिक एकजुटता असेल ती अनेक राज्यांमध्ये, देशांमध्ये बघायला मिळेल. जसं भारतामध्ये एक सनातनी किंवा हिंदू धर्म एकवटण्याची शक्यता निर्माण झालेली आहे, तसं त्या ठिकाणी इतर ठिकाणी सुद्धा त्यातील स्थानिक जे काही प्राचीन धर्म आहेत यांचं त्या ठिकाणी एकत्रित येणं आणि त्या माध्यमातून सत्ता हस्तगत करणं ही प्रक्रिया आता आपल्याला पुढील काळामध्ये बघायला मिळेल. या माध्यमातून जे काही त्या ठिकाणी अल्पसंख्याक आहे किंवा इतर धर्मीय लोक आहेत जे त्या ठिकाणी परदेशी नागरिक म्हणून आहेत, त्यांच्यावरती बऱ्यापैकी थोडंसं त्याचा त्रास होऊ शकतो. त्या माध्यमातून त्याच्यामध्ये एक जागरूकता किंवा त्याच्यामध्ये त्या जोडीला एक स्फोटक घटना त्याच्या उलट त्या ठिकाणी बघायला मिळेल.
काही ठिकाणी अतिरेकी संघटना, नक्षलवादी संघटना या आक्रमक होण्याची शक्यता असून पोलीस आणि गुन्हेगार यांच्यामधल्या त्या ठिकाणी युद्ध हे वाढण्याची शक्यता आहे. मकर राशीचा अंमल हा आशिया खंडावरती विशेष असल्यामुळे चीन, भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका या ठिकाणी थोडंसं त्या ठिकाणी एक हिंसा, जाळपोळ, स्फोटक घटना किंवा अतिरेकी कारवायांचा धोका हा पुढील काळामध्ये वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारताच्या पत्रिकेत हा पहिल्या स्थानातच असल्यामुळे एक लोकांच्या मानसिकतेमध्ये एक बंड करण्याची प्रवृत्ती ही निर्माण होऊ शकते किंवा एक समूह एकत्र येऊन त्या ठिकाणी विरोध करणं, बंद निदर्शनं करणं हे तुम्हाला पुढच्या काळामध्ये बघायला मिळेल. जाती आरक्षण असतील, धार्मिक काही त्या ठिकाणी गोष्टी असतील, याच्यावरती एकत्रित येणं आणि त्या माध्यमातून त्या ठिकाणी एक सरकार तयार होणं किंवा राज्याची निर्मिती होणं किंवा त्या प्रदेशावरती त्याची हुकूमत गाजवणं अशा गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी जगभरात बघायला मिळतील. तर एकूण 12 राशींच्या मधील जे प्रमुख ग्रहमान आहे याचा आपण आज या ठिकाणी विचार केलेला आहे. ह्या वर्षीचं पर्जन्यमान आपण जर विचार केला तर एक 90 ते 95% पाऊस 2025 मध्ये होण्याची शक्यता आहे. मेच्या पूर्वार्धामध्ये अवकाळी पाऊस किंवा एक त्याला मान्सूनपूर्व पावसाची हजेरी जोरदार होऊ शकते. त्याच्यानंतर एक 2 ऑगस्ट पर्यंत चांगले पाऊस होतील भारतामध्ये. म्हणजे साधारण 1 जून ते 2 ऑगस्ट याच्यामध्ये बऱ्यापैकी पावसाचं त्या ठिकाणी मोठा प्रमाण राहील. त्यातून 90-95% त्या ठिकाणी पावसाची हजेरी आपल्याकडे बघायला मिळेल. मात्र 2 ऑगस्ट नंतर पावसाचं प्रमाण अल्प राहिल्यामुळं नंतरचं जे पिकाचं त्या ठिकाणी नुकसान होऊ शकतं. त्यामुळं त्याच्यामध्ये एक सुरुवातीची पिकं चांगली येतील. खरीपाच्या पिकांना तो पाऊस चांगला असेल. रब्बीच्या पिकांना थोडीशी हानी पोहोचण्याची शक्यता आहे. उत्तरार्धामध्ये पाऊस कमी झाल्यामुळे थोडी काळजी निर्माण होईल. परंतु एकूण सरासरीपेक्षा 90 ते 95% पाऊस झाल्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. चांगल्या पावसामुळे पुढील अन्नधान्याचं प्रमाण पण त्या ठिकाणी चांगलं राहील. पुढील वर्ष त्याच्यामध्ये या दृष्टीने अन्नधान्य किंवा एकूण सुबत्ता ही आपल्याला बऱ्यापैकी बघायला मिळेल. काही प्रमाणात कमी पाऊस झाल्यामुळे एक जमिनीखालची पाण्याची पातळी कमी होऊ शकते. त्याचा परिणाम पुढच्या उन्हाळ्यामध्ये होऊ शकतो. ह्या वर्षी मंगळ बराच काळ हा वक्री आहे. म्हणजे 6 डिसेंबरपासून होणारा वक्री मंगळ हा पुढे फेब्रुवारी 24 तारखेपर्यंत वक्री अवस्थेत असणार आहे. आणि त्याचं जे भ्रमण आहे ते मिथुन रास आणि कर्क रास असं त्या ठिकाणी असणार आहे. हे आता सध्या कर्क राशीत असलेला मंगळ हा वक्री अवस्थेत 21 जानेवारीला मिथुन राशीत भ्रमण करतो. नंतर तो 24 फेब्रुवारीपर्यंत वक्री असणार आहे आणि 2 एप्रिलला पुन्हा तो त्या ठिकाणी कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहे. हा जो मिथुन आणि कर्क राशीतलं मंगळाचं भ्रमण आहे हे जनरल परिस्थितीमध्ये एक लोकांची मानसिकता बिघडवणार आहे. त्याच्यामुळे हिंसा, जाळपोळ, दंगली ह्या गोष्टी आपल्याला ह्या 2 एप्रिलपर्यंतच्या काळामध्ये बघायला मिळतील. त्यामुळे त्या ठिकाणी हा काळ हा संवेदनशील राहणार आहे. तर तिथं भारतासाठी विचार केला तर सुरुवातीचा काळ हा थोडासा त्या ठिकाणी प्रतिकूल राहील. तो खेळाडूंसाठी प्रतिकूल राहील. तो थोडासा त्या ठिकाणी लोकांच्या मानसिकतेसाठी प्रतिकूल राहील. मात्र पुढचा जो काळ आहे फेब्रुवारी मार्च नंतरचा 2 एप्रिलपर्यंतचा हा थोडासा एक भारतासाठी अनुकूल राहू शकतो. प्रतिस्पर्ध्यावरती विजय मिळवणं, शत्रूवरती मात करणं, मोठ्या गुन्हेगारांना पकडणं, पोलिसांना मोठं यश मिळणं या दृष्टीने तो काळ चांगला राहील. किंवा तो फेब्रुवारी ते एप्रिल हा जो काळ आहे हा बऱ्यापैकी खेळाडूंसाठी चांगला असल्यामुळं मोठ्या स्पर्धेमध्ये पण आपल्याला यश मिळू शकतं. परंतु एक जनरल परिस्थितीमध्ये एक हा मानसिकतेवरती परिणाम करत असल्यामुळे थोडंसं याच्यामध्ये आपल्याला हिंसा, जाळपोळ किंवा निदर्शनं यांचं प्रमाण या बंद याचं प्रमाण आपल्याला बघायला मिळेल. तर काही त्या ठिकाणी सामाजिक व्यक्ती किंवा काही मोठ्या व्यक्तींच्या हत्या किंवा काही त्या ठिकाणी अपघात ह्या गोष्टी आपल्याला ह्या काळामध्ये तुम्हाला बघायला मिळतील. तर पुढचा वर्ष मात्र त्या ठिकाणी जास्ती अनुकूल राहील सगळ्यांसाठी. जो बदल आपल्याला सांगितला आहे की गुरु साधारण एक 14 मेला गुरु मिथुन राशीमध्ये भ्रमण करणार आहे. 18 मे पासून राहू केतू कुंभ आणि सिंह राशीमध्ये भ्रमण करणार आहे. 29 मार्चला शनीचं भ्रमण हे मीन राशीतून होणार आहे. याचा परिणाम हा आपल्याला त्या ठिकाणी आता सांगितलं तसा एक पुढील काही काळ हा आपल्याला अनुभव येण्याची शक्यता आहे. तर एकूण नवीन वर्ष
हे आपणा सर्वांसाठी सुख समृद्धी भरभराटीचं आरोग्यदायी जावं अशी आपण ह्या चॅनलतर्फे प्रार्थना करू. नमस्कार. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, चौथा मजला, स्वोजिस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.